लोकसभा निवडणुकीबरोबरच महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक होणार अशी चर्चा राज्याच्या राजकीय वर्तुळात रंगली। माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेस आणि आमदारकीचा राजीनामा दिला। आता त्यांच्यासोबत आणखी काही आमदार भाजपसोबत जाणार असल्याचं बोललं जात आहे। आगामी राज्यसभा, लोकसभा आणि विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवत हे पक्षप्रवेश होणार असल्याचं बोललं जात आहे आणि त्याचमुळे या चर्चेला अधिक बळ मिळालंय। भाजपने लोकसभा निवडणुकीत देशात 350+ नारा दिलाय। महाराष्ट्रात लोकसभेच्या 48 पैकी किमान 40 आणि विधानसभेच्या 140 पेक्षा अधिक जागा जिंकण्याचा त्यांनी निर्धार केलाय। याशिवाय आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री बसवण्याचे ध्येयही भाजपने सेट केले। यासाठी चव्हाण यांच्यासोबत 2-4 दिवसांमध्ये काही काँग्रेस आमदार भाजपमध्ये जातील असंही बोललं जातंय। हे बडे नेते लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये गेले तर अर्थातच त्याचा मोठा फायदा होणार आहे। पण त्याच वेळी या आमदारांना आत्ताच सोबत घेतले आणि ताकद वाढवली तर 6 महिने न थांबता त्या ताकदीचा उपयोग आत्ताच करावा असा सूर आहे। याशिवाय या आमदारांना प्रवेश करताना आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा द्यावा लागेल। त्यांनी आमदारकी सोडली तर विधानसभा निवडणुकीवर त्यांच्याकडे कोणतेही पद नसेल, त्यामुळे आमदार निधी किंवा इतर निधी मिळणार नाही। असे असूनही हे आमदार सदस्यत्व सोडण्यासाठी तयार झाले असल्याने लोकसभा व विधानसभा निवडणूक एकत्र लढण्याची शक्यता अधिक वाढली आहे। लोकसभा आणि विधानसभा निवडणूक एकत्र होऊ शकतात या चर्चा होण्याची आणखी काही कारणं आहेत। त्याबद्दल जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। यातील पहिलं महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे राम मंदिर। लोकसभेसोबत निवडणुका घेतल्यास राज्यातील मुद्द्यांपेक्षा राष्ट्रीय महत्त्वाच्या मुद्द्यांच्या आधारे मतदारांना प्रभावित करता येणार आहे, असा भाजपचा होरा आहे। नुकताच राम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला, त्यामुळे राज्यातील बहुसंख्य जनता ही मोदींच्या पाठीशी आहे। हिंदुत्वाच्या वातावरणाची निर्मिती झाली। या पार्श्वभूमीवर लोकसभा निवडणुकीसोबत विधानसभेची निवडणूक घेतल्यास ते अधिक फायदेशीर ठरू शकते असंही बोललं जात आहे। राज्यातील नकारात्मक मुद्द्यांपेक्षा देशातील सकारात्मक मुद्द्यांवर लढण्याची रणनीती। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोबत सत्ता स्थापन करून भाजपला मतदानावर आपली छाप पडता आली नाही। पाठोपाठ अजित पवारांना सोबत घेतल्याने भाजपचा तळागाळातील कार्यकर्ता दुखावला गेल्याचे चित्र आहे। 2 पक्ष फोडण्याचे खापर फडणवीस यांच्या माथी अगोदरच आहे। अशात महायुती सरकारच्या उद्योगधार्जिण्या धोरणांमुळे जनता पिळून निघाल्याचे विरोधक आरोप करत आहेत। सोबत राज्यातील मराठा विरुद्ध ओबीसी वातावरणाचा फटकाही बसू शकतो। याशिवाय महाराष्ट्रात लोकसभा आणि विधानसभेची गणितं वेगवेगळी आहेत। लोकसभेसाठी जेवढी पसंती भाजप मोदी यांना आहे तेवढी विधानसभा निवडणुकीसाठी नसेल असे चित्र आहे। यात सगळ्या कारणामुळे देश पातळीवरील वातावरणाचा फायदा घेत राज्यातील नकारात्मक मुद्द्यांवरून निर्माण होणारी रिस्क टाळत एकत्र राष्ट्रीय मुद्द्यांवर निवडणूक घेण्याच्या विचारात राज्यातील भाजप नेते आहेत। महाविकास आघाडीवरील खर्चाचा ताण। दोन्ही निवडणुका एकत्र झाल्या तर प्रचार आणि इतर गोष्टींसाठी खर्चाचा आकडा वाढू शकतो। दोन्हींचा खर्च करणे महायुतीच्या तुलनेत महाविकास आघाडीला कठीण जाईल। यासोबतच महाविकास आघाडीची लोकसभेची तयारी अद्याप संथ गतीने आहे। 2 पक्षांना पक्षफुटी आणि काँग्रेस पक्षफुटीपासून वाचवण्यात महाविकास आघाडीचा बराच वेळ गेलाय, त्यामुळे विधानसभेसाठी महाविकास आघाडीला अद्याप तयारीला वेळ मिळू शकलेला नाही। हाच फायदा तसेच मोदींच्या लोकप्रियतेचा फायदा घेत हेच गणित डोक्यात ठेवून लोकसभेबरोबर विधानसभेची निवडणूक करून घ्यायचा भाजप नेत्यांचा विचार सुरू आहे। भाजपचे सर्व्हे सुरू। विविध शक्यतांचा आणि समीकरणांच्या आधारे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र घेतल्यास काय आणि वेगळी घेतल्यास काय चित्र असेल याबाबतची सर्वेक्षणे खासगी कंपन्यांकडून करून घेतली जात आहे। याची चाचपणी भाजप श्रेष्ठींकडून केली जात आहे। त्यामुळे येत्या काही दिवसात नेमक्या काय राजकीय घडामोडी घडतात, काय बदल होतात, सर्वेक्षणाचे आकडे काय येतात, दोन्ही निवडणुका एकत्र होतील की वेगवेगळ्या, या सगळ्या गोष्टींकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे। असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्सअपच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद।